करण्यासाठी पडवळ असे बारीक कट करून घेतलेले आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं आणि मिरची घेतलेली आहे. आता या पडवळच्या स्लाइसमध्ये थोडंसं मीठ टाकून पूर्ण चुरून घ्यायचं आहे. आता हे पडवळ मी मीठ टाकून चुरून घेतलेलं आहे आणि धुवून पण घेतलेलं आहे. आता हे जे साहित्य आहे हे आपण ठेचू. तर आता हा आपला ठेचा तयार आहे. कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलात आता थोडंसं राई टाकूया. राई तडतडलं की जिरं टाकू. आता ही राई तडतडलेली आहे, याच्यात जिरं टाकून घेऊ. जिरं टाकून हा ठेचा टाकून घेऊया. आता यात थोडंसं कढीपत्ता टाकू, मिक्स करून घेऊया आणि मसाले टाकून घेऊ. मसाल्यांमध्ये गरम मसाला टाकूया, थोडासा तिखट मसाला, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेऊ. मिक्स करूया. आता हा ठेचा आपला झालेला आहे. आता ह्याच्यात पडवळ टाकूया. हे पडवळ आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती पाणी न टाकता झाकण ठेवून शिजून देऊ. 5 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया भाजी. भाजी पूर्ण शिजलेली आहे, पडवळ पूर्ण शिजलेलं आहे. तर तुम्ही पण अशी भाजी करा, कारण की माझे मिस्टर पण पडवळची भाजी खात नव्हते, पण अशी भाजी खाल्ल्यापासून त्यांना आवडते. सबस्क्राईब नक्की करा.